मी राजेश लॉटी गेल्या 23 वर्षापासून या क्षेत्रामध्ये सेवा करतो आणि आज मेडिकलच्या व्यतिरिक्त हॉस्पिटलमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत। त्यामध्ये लो कॉस्टमध्ये लोकांना आरोग्य चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। त्याच्यामध्ये OT आहे, लेबर रूम आहे, गायनिकचं पूर्ण टीम आमच्याकडे सुसज्ज ऑपरेशन थिएटरसह चालू करण्यात आलेली आहे। नंतर MD मेडिसिन बी तज्ञ डॉक्टर आहेत। नंतर बालरोग विभाग हे थोड्या दिवसामध्ये NICU PICU वगैरे चालू होणार आहे। नंतर डेंटिस्टचं पूर्ण चांगल्या प्रकारे 15 वर्षापासून सेवा देत आहेत ते डॉक्टर आहेत। नंतर आर्थोचे ते बी गेल्या 7-8 वर्षापासून सेवा देत आहेत ते आहे। आणि इतर प्रकारे अजून लवकरात लवकर महात्मा फुले जन आरोग्य सेवा हे बी 1-2-3 महिन्यामध्ये चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि सगळ्यात मेन म्हणजे मेडिसिन डिपार्टमेंटचं मी बघतो आणि त्याच्यामध्ये कोणत्याही पेशंटना पैशाच्या कारणामुळं सुविधा भेटू नाही हे आम्ही पुरेपूर ध्यान देतो। म्हणजे कमी पैशामध्ये त्यांना भेटावं हे पुरेपूर आम्ही ध्यान देतो। चुडावेकर डॉक्टर सुनीता चुडावेकर आम्ही आज हे चालू केले हॉस्पिटल स्वामी रामानंद हॉस्पिटल नवीन आणि आपल्याकडे लो कॉस्टमध्ये चालू राहणार आहेत हॉस्पिटल आणि भविष्यकाळामध्ये आपल्याला 2-3 महिन्यामध्ये योजना पण येणार आहेत आपल्याकडे आणि आपल्याकडे गायनिक वगैरे सगळं चालू राहणार। आपल्याकडे सध्या गायनिक आहे, जनरल सर्जरी पण आहे, डेंटिस्ट पण आहेत, आर्थो पण आहेत, आता सध्या मेडिकल पण आहे। मेडिकलमध्ये पण आपण डिस्काउंट वगैरे देत आहोत आता। मी विनोद चुडावेकर ॲडव्होकेट विनोद चुडावेकर या माध्यमातून सांगू इच्छितो की संस्थेतर्फे चालणाऱ्या या स्वामी रामानंद तीर्थ मल्टी स्पेशालिटी व मेटर्निटी नर्सिंग होम या आज इथं भव्य शुभारंभासाठी इथं आपण सगळे जमलेले आलेले आहात। या एकाच छताखाली या सर्व रुग्णांना अनेक सेवा उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करत आहोत। त्यामध्ये आर्थोरोग तज्ज्ञ आहेत, गायनिक आहे, पिडियाट्रिक आहेत आणि डेंटिस्टसुद्धा आहेत। तर एकाच छताखाली रुग्णाला कुठेही जाण्याची गरज नाही। मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या अनुषंगाने आम्ही केलेलं आहे उद्घाटन। आणि मेडिकलमध्ये सुद्धा इथं होलसेल दरामध्ये मेडिकल आपण उपलब्ध करून देणार आहोत। लाहोटी मेडिकल म्हणून आहेत, त्यांचे अनेक वर्षापासून नाव या नांदेड शहरामध्ये आहे। त्याचबरोबर आम्ही इथं शासकीय योजना लवकरात लवकर आणण्याचा उद्दिष्टानं प्रयत्न करत आहोत। महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच पंतप्रधान आरोग्य योजना ह्यासुद्धा कार्यान्वित करण्याचा लवकरात लवकर आम्ही प्रयत्न करत आहोत। तेव्हा रुग्णाला कुठल्याही प्रकारे इतरत्र जाण्याची गरज नाही व एकाच छताखाली सर्व रुग्णांना इथं उपचार मिळतील। यामध्ये पहिले प्रथम म्हणजे मी सर्वांचे आभार मानते आणि आलेल्या पाहुण्यांना शुभेच्छा देते। आजचा जो समारंभाचा जो कार्यक्रम आहे उद्घाटन सोहळ्यास आपल्या आशाताई शिंदे यांच्या हस्ते मोठ्या प्रमाणात उद्घाटन सोहळा झालेला आहे। आणि रुग्णाला जे सेवा द्यायची आहे लाहोटी मेडिकल हे समाजसेवेचाच कमीत कमी 15 ते 20 वर्षापासून हे सेवेत आहे। आणि राजेश लाहोटी सर यांचं जी इच्छा होती की आपल्या हाताने कमीत कमी का होईना छोटंसं एक हॉस्पिटल ओपन करायचं आणि गोरगरिबाची सेवा करायची आणि सेवा करून यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य सेवा हे लवकरच 1 महिन्याच्या आत कारण आज 3 दिवसाखाली कलेक्टर ऑफिसला जी मीटिंग झालेली आहे त्यामध्ये आम्ही 10 बेड ते 50-100 बेडपर्यंत हॉस्पिटलला गव्हर्नमेंटतर्फे मान्यता देणार आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत। आणि हे ठिकाण जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथं जुनं जे बसस्टँड आहे याजवळ मेडिकलचं लाहोटी मेडिकलचं हे ठिकाण आहे। आणि या ठिकाणी जे काही रुग्ण आहेत इथं आवाहन करण्यात येते की कोणत्याही दृष्टीने म्हणजे कुणालाही लूटमार होणार नाही। या ठिकाणी जास्तीत जास्त जनसेवा गोरगरिबापर्यंत पोहोचण्याचे यांचं जे ध्येय घेऊन हे उभे राहिलेले आहेत। यामध्ये डॉक्टर सुनीता चुडावेकर यांनी पुढाकार घेतला आणि राजेश लाहोटी सर यांनी जे पुढाकार घेतला आणि त्यांचे मिसेस मेडिकलचं जे करत आहे इथं जास्तीत जास्त महिलांचा सहभाग होणार आहे। आणि सर्व जे काही रुग्ण आहेत इथे गावाच्या आतच आहे, एकाच छताखाली सर्व काही सुविधा दिल्या जाणार आहेत आणि सर्वांनी या सुविधाचा म्हणजे लाभ घ्यावा। आणि ॲड्रेस जे आहे इथला बसस्टँड गल्ली नंबर 3 आहे
आणि या ठिकाणी सर्वांनी जरी आढळत नाही, डॉक्टरांमध्ये कोणी सांगते लाहोटी मेडिकल हे 15 वर्षापासून सगळ्यांना प्रसिद्ध आहे. त्यामुळं काय जास्त तुम्हाला काही म्हणजे त्रास होणार नाही, नावाची गरज नाही. सगळ्यांना सेवा भेटल आणि सेवेच्या याच्याने यांनी जे हॉस्पिटल ओपन केलं, या हॉस्पिटलला सगळ्यांनी म्हणजे येऊन भेट द्यावं आणि सर्व उपचारापासून वंचित राहू नये. आणि सर्व हे सगळ्या तुमच्या उपचारासाठी सदैव रात्र बेरात्र म्हणजे 24 तास हे ओपन करून हॉस्पिटल राहणार आहे आणि सगळ्या सुविधा घेऊनच राहणार आहे. यामध्ये कसं आहे की 200 रुपयामध्ये सभासद कार्ड दिलं जाणार आहे. त्यामध्ये त्यांना 50% ऑफर आहे. हे सभासद कार्ड नेण्यासाठी आम्ही जे आहेत ते 20 तारखेच्या दरम्यान त्यांना एक पेपरला ॲड राहील आणि त्यामध्ये सभासद कार्ड बनवलं जाईल. म्हणजे रुग्णाला कसं आहे की जास्तीत जास्त लूटमार कुठं होणार नाही आणि ते या ठिकाणी त्यांना सुविधा भेटणार आहे. सगळ्यांना मनपूर्वक आभार आहे आणि जय हिंद जय महाराष्ट्र. आज नांदेड शहरामध्ये स्वामी रामानंद मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल यांचा आज शुभारंभ सोहळा होता. या निमित्ताने या कार्यक्रमाला सर्व या भागाचे नांदेड जिल्ह्यातले जे सर्व मित्रमंडळी या कार्यक्रमाला सर्व उपस्थित होते. तसेच स्वामी रामानंद ही एक मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल हे एक आनंदनगरला दवाखाना छोट्याखानी होता. आता या डॉक्टर लाईनला मोठी जागा आहे. चांगल्या वास्तवमध्ये इथं आज स्वामी रामानंद मल्टी स्टेट हॉस्पिटल आज इथं हे केलेलं स्थलांतर केलेलं आहे. त्यानिमित्ताने डॉक्टरची सर्व टीम या राजेश लाहोटी तसेच विनोद चुडावेकर सुनीता चुडावेकर तसेच हिमलताई आमच्या साळवीताई तसेच अजय पाटील सर्व टीम यांची या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये जनतेची पेशंटची सेवा करण्यासाठी सेवा करतील या निमित्ताने त्यांना मी शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र.